आणि मैदानामध्ये म्हणजे ह्या सामन्यासाठी वादळानेही हजेरी लावलेली आहे. चला, नवीन चेंडू दिलेला आहे. पंच मध्ये टाकलाय बघा. चला, सुरुवात करायची आहे. TS पेंडकळे, आपल्याला विनंती आहे, सुरुवात करा लवकर. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व 16 संघांचं आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो. आमचं हे पहिलेच वर्ष आहे. या पहिल्या वर्षी आम्ही हा प्रयत्न केला आहे हे सामने भरवण्याचा, आणि आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपण जे सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतो. चला, योगेश आपला चेंडू घेऊन येत आहेत. आणि उत्कृष्ट चेंडू प्रणित याला काही चेंडू समजलेला नाही आहे. प्रणित, आपल्या संघासाठी तुम्हाला फलंदाजी करायची आहे, एक लक्ष गाठायचं आहे. आणि मला वाटते हा उत्कृष्ट झेल आणि प्रणित बाद झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो योगेश. प्रणितचा प्रयत्न चांगला होता, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, बैठक फटका फसलेला आहे आणि यष्टीरक्षकाने उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. नंतरचा फलंदाज आहे तो प्रशांत. मगाशी उत्कृष्ट फलंदाजी केली होती प्रशांतने, कारण प्रशांतच्या जीवावर मगाशी TS पेंडकळे संघाने विजय संपादन केला होता. आपल्या फलंदाजीत म्हणजे त्याने 4 षटकार ठोकून आपल्या संघाला इथे विजय मिळवला होता. प्रशांत, बघूया या सामन्यामध्ये काय जो आपली कामगिरी करतोय, कारण प्रशांतचा जो प्रयत्न असेल तो मला वाटते TS पेंडकळेसाठी अतिशय मोलाचा ठरेल. कारण मागच्या सामन्यामध्ये मागचा सामना प्रशांतमुळे जिंकले होते. प्रशांत प्रयत्न करेल, आपल्या संघाला जिंकवेल इथे. चला योगेश, पुढचा चेंडू उत्कृष्ट टोलेला, बघूया काय होतं वैभव. आणि मला वाटते वैभवने हा झेल सोडलेला आहे आणि प्रशांतला पहिलं जीवदान भेटलं इथे. आपण जर खरोखर असं क्षेत्ररक्षण केलं तर तुमच्या संघासाठी महाग पडेल, कारण अशा फलंदाजाला आपण जीवदान देणं म्हणजे तुमच्यासाठी घातक आहे. तुमचा बॉम्ब होता, तुमच्या हातात आलेला बॉम्ब होता आणि तो बॉम्ब तुम्ही सोडलात, तो कधीही स्फोट होऊ शकतो. चला, अजित स्ट्राईक. अजितचा प्रयत्न काय बघूया, उकलेला आहे, बॅटची कड घेऊन गेलेली आहे आणि एक धाव घोषित. एकूण धावसंख्या 2 वर पोचलेली आहे. ओ, उत्कृष्ट. तुम्ही असा खराब चेंडू टाकला तर तुम्हाला नक्कीच दंडित केलं जाईल. एवढा खराब चेंडू असेल तर फलंदाज हलवा, ज्याला हलवा आपण म्हणतो, तो हलवा तुम्ही जर दिलात तर फलंदाज तो नक्कीच सोडणार नाही, तुम्हाला नक्की दंडित करेल. आणि त्याची शिक्षा म्हणून इथे तुम्हाला 6 धावा TS पेंडकळे या संघाला मिळालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो अजित. मागच्या सामन्यात काही करता आलं नव्हतं, या सामन्यात मी करेन. मागचा सामना माझ्याकडून मुकला गेला, पण आता मी माझे प्रयत्न नक्की करेन. TS पेंडकळे माझ्या संघाला मला जिंकवायचं आहे म्हणून मी प्रयत्न करेन. योगेश चांगली गोलंदाजी करतोय, एक खराब चेंडू, पण त्याआधी प्रणितचा झेल सोडला होता. प्रणित आऊट झाला, सॉरी. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोलवलंय, पाहूया किती धावा मिळत आहेत त्या वैभवकडे. मगाशच्या सामन्यामध्ये पण अजितने तेच केलं होतं जे आता केलं. अजितने तीच चूक पुन्हा केलेली आहे. चुकीला माफी नाही. तुम्ही जर चूक केलीत तर तुम्हाला त्या चुकीची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल.
चला सुरुवात करायची आहे. ओ उत्कृष्ट शॉट आणि 6 धावा. प्रशांतला तुम्ही असे चेंडू टाकू नाही शकत. तुम्ही जर असे चेंडू प्रशांतला टाकले तर तुम्हाला नक्की दंडित केलं जाईल आणि तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जाईल. मंथनला खरोखर मला वाटते मंथन करायची गरज आहे. आपण असे चेंडू टाकू नका मंथन. ओ चेंडू काही समजला नव्हता पण त्याच्यावरती चांगलं स्क्वेअर कट बोलता येईल. प्रशांतकडे तो कसब आहे की आपल्या संघाला एका धावसंख्येपर्यंत पोचवायचा. तुम्ही जे टार्गेट सेट केलं आहे ते टार्गेटपर्यंत तुम्हाला पोचावं लागेल. चला धावसंख्या 15 आणि हा चांगला प्रयत्न होता प्रशांतचा पण तो हुकलेला आहे. बॉल काही समजलेला नाही आहे. बॅट फिरलेली आहे गरकन पण धावा काही घेता आलेल्या नाही आहेत. 15 या धावसंख्येत टी एस पेंटकडे संघ. प्रशांत आपल्या वैयक्तिक 8 डाऊनवर खेळतोय. आणि हा पुन्हा एक खराब चेंडू मंथनचा. म्हणजे मंथनला वाटतंय की जर मी मध्ये टाकला तर मला षटकार पडेल म्हणून तो काही थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तो चेंडू आणि पुन्हा एकदा स्वैर. आणि हा प्रशांतचा पुन्हा एकदा प्रयत्न हुकलाय आणि मला वाटते एक धाव घोषित. विकेटीलाही बॉल दिसला नाही आहे कारण प्रशांतच्या त्या एका गिरकीमुळे विकेट किपरही थोडासा विचलित झाला होता आणि त्याला तो चेंडू दिसला नाही. आणि हा पुन्हा एकदा सुरेख टलवलाय बघूया. आणि मला वाटतं 6 धावा. प्रशांत चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. मगाशीही मला वाटते एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू मगाशीही त्याने सुरेख फलंदाजी केली होती. एकूण धावसंख्या 24. लॉस ऑफ 1 विकेट. आणि सुरेख टोलवल्या बघूया किती धाव मिळतात. मला वाटते आणि प्रयत्न चांगला होता प्रशांतचा पण तुम्ही जे क्षेत्र निवडले ते क्षेत्र चुकीचं होतं. तुम्हाला बॉलरने फसवलं आहे. मंथनने तुम्हाला 2 षटकार मारायला दिले खरे पण नंतर तुम्हाला फसवलं आहे की तुम्ही जो क्षेत्र जे मिड ऑन तुम्ही चूज केलं होतं तो खरोखर थोडासा लांबचा पल्ला आहे. या मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती तुम्ही बघितली असेल तर तो काऊ कॉर्नर जो बोलला जातो तो काऊ कॉर्नर फार लांब आहे आणि ते डिस्टन्स तुम्हाला पार करणं कठीण झालं आहे. त्यामुळे तुम्ही इथे झेलबाद झालेले आहेत. यानंतरचा फलंदाज आहे तो प्रथमेश. डावखुरे आताचा फलंदाज प्रथमेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. महेंद्र बॉलर नेम तुषार. महेंद्र बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. महेंद्रचा पुढून मारण्याचा प्रयत्न पण महेंद्रने कीपरच्या हातात तो झेलबाद झालेला आहे. चला पेनखेड्यातून स्पेशल खेळासाठी आलेले आहेत सार्थक. कालची तुतारी पकडून आलेले आहेत. संघासाठी मी काहीही करेन. तुतारी पकडून मी विदाऊट तिकीट येईन आणि सार्थक इथे पोचलेला आहे.
चला डावखुराचा फलंदाज सार्थक काय करतोय बघा आपल्या संघासाठी. आणि सुरेख फटका आहे बघूया, पण मला वाटतं फटका फसलाय, झेलच्या खाली आलेत आणि हा झेल टिपलेला आहे. मला वाटते सगळेजण रेसलिंगची लाईन लावत आहेत, येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत, म्हणजे हॅट्रिकवरती आहे गोलंदाज. 24 स्कोर 24 झालेला आहे. मी टच करतो तू परत ये, मी टच करतो तू परत ये. TS पेंडकडे मला वाटते संघाचे पहिले 3 फलंदाज तंबूत परतल्यानंतर अतिशय दयनीय अवस्थेत संघ पोहोचलेला आहे. 24 धावा झालेल्या आहेत. मगाच्या धावसंख्ये एवढी धावसंख्या ही तुम्ही अजून उभारलेली नाही आहे. मला वाटते हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. शेवटचे 4 चेंडू आणि हा टोलोला बघूया किती धावा आणि हे घोषांकित 1 धावा. शेवटचे 3 चेंडू आहेत आपल्याकडे. या 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार लगावलेत तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. 3 चेंडूमध्ये 3 सलग षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे शेखर याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल 3 षटकाराला. आणि टोलोलाय पहिला षटकार मला वाटते, नाही बघूया काय होतंय. कॅच होतोय आणि हा झेल आणि ही हॅट्रिक पूर्ण केलेली आहे मला वाटते, नाही ना. हां मध्ये 1 रन गेलाय, हॅट्रिक नाही आहे. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. चला नंतर संघ कोण आहे, नंतरची मॅच कोणाची आहे. सिद्धेश सिद्धार्थ. यानंतरचा फलंदाज प्रवीण. बघूया प्रवीण आपल्या संघासाठी काय करतोय. शरीर यष्टीतून तर असं वाटतंय की 2 बॉलमध्ये 2 षटकार जातील. फक्त बॉल त्यांच्या पट्ट्यात आला पाहिजे. बॅटच्या पट्ट्यात आला तर तो नक्की मैदानाच्या बाहेर, कारण मगाशी त्यांनी मला दाखवलंय मी ट्रेनवर मारणार आहे. चला प्रवीण बघूया काय करतोय. शेवटचे 2 चेंडू. प्रवीणला काही तो चेंडू समजला नाहीये आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. शेवटचा चेंडू प्रथमेशला मगाचपासून तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा होता. हा पहिला चेंडू त्याला खेळायला मिळणार आहे. या पहिल्या चेंडूमध्ये त्याला हा 6 रन जर त्यांनी मारले तर संघासाठी ते मोलाचं सहकार्य असेल. एकूण धावसंख्या झालेली आहे 26. 3 षटकाच्या अंती शेवटचा चेंडू. आणि प्रवीण उत्कृष्ट धाव घेतोय, बघूया किती धावा आणि 1 धाव. 1 धाव घोषित. 3 षटकं संपलेली आहेत. यानंतरचे संघ आहेत वैतागवाडी विरुद्ध BCC भार्गवराव देऊळवाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. वैतागवाडी विरुद्ध BCC भार्गवराव देऊळवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी इथे यायचे. विजय राणे यांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला लवकरात लवकर यायचे. उत्कृष्ट अशी ही टुर्नामेंट आपण इथे बघितलेली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये जे संघ विजयी झालेले आहेत त्या सर्व संघांचं आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. TS पेंडकडे आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर. वेळ नका घालवू. आपल्याला लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत. संध्याकाळी
काळोख व्हायच्या आत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. आपण यानंतरचे सगळे सामने 3 ओव्हरचे होणार आहेत, याची आपण नोंद घ्या. BCC देऊळवाडी व वैतागवाडीचे कर्णधार आपण कुठे असाल तर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. चला लवकर या. आपल्याला सामने लवकरात लवकर सुरू करायचे आहेत. या सामन्यांचा नाणेफेकीचा कौल विजय राणे यांच्या हस्ते होईल. या नाणेफेक आपण विजय राणे यांच्या हस्ते करत आहोत. BCC देऊळवाडी व वैतागवाडी. मी कॅमेरामॅन जरा कॅमेरा इकडे घ्या नाणेफेकीच्या इथे. आणि वैतागवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. चला सुरुवात करायची. पंच सामना सुरू करायचे. ये सामने यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या सभासदांनी, ज्या सदस्यांनी, ज्या सल्लागारांनी आम्हाला जी इथे मदत केली त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे इथे हार्दिक हार्दिक आभार मानतो. ये सामने यशस्वी करण्यासाठी काही मंडळी गावावरूनही आलेली आहेत. गावावरून आपल्याला इथे प्रतिसाद देण्यासाठी ही सगळी मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत. त्यांचे शुभ आशीर्वादाने आपण आज हे सामने इथे भरवलेले आहेत. या सामन्यांची दुसरी फेरी इथे सुरुवात झालेली आहे आणि या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण इथे खेळवत आहोत. या पहिल्या सामन्यामध्ये TS पेंडखळे यांनी 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया अजित पहिला धाव आणि उत्कृष्ट चेंडू अजित यांचा. आणि खराब क्षेत्ररक्षण इथे शेखर यांचं खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, धावा द्यायच्या नाही आहेत. तुम्ही तुमच्या गोलंदाजाला जर तुम्ही साथ नाही दिलीत तर त्याची भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे. तुमचे एक खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं पूर्ण मनोबल खच्चित करतं. आणि हा उत्कृष्ट फटका टोलवल्या. बघूया किती. अरे ह्याचं लक्षच नव्हतं. मला वाटते क्षेत्ररक्षणाचं अजिबात लक्ष नव्हतं. मैदानात काय चाललंय मला म्हणजे मी स्वतःही थोडासा कन्फ्यूज आहे. या मैदानामध्ये काय चाललंय, क्षेत्ररक्षकाचं लक्ष कुठे आहे. क्षेत्ररक्षकाला कळलंच नाही की चेंडू त्याच्यापर्यंत आला येतो. आणि हा एक हलवा झेल त्याने सोडलेला आहे. असं जर तुम्ही खरोखर क्षेत्ररक्षण करणार असाल तर मला वाटते संघासाठी कामगिरी अजिबात चांगली नाही आहे. आणि 2 धावा. 3 चेंडूमध्ये 6 धावांची इथे मजल मारलेली आहे ती राजवाडी संघाने. आणि हा उत्कृष्ट फटका, खरोखर सुरेख फटका. 6 धावांसाठी अतिशय सुरेख फलंदाजी करतोय तो तुषार. आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय तुषार. संघासाठी एक चांगली धावसंख्या त्याने उभारलेली आहे. लक्ष जवळजवळ काबीज करण्याचा प्रयत्न आहे.
कारण त्यांना माहिती आहे की मला 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 28 धावाचा जेव्हा पाठलाग करत असतो तेव्हा ही एक आक्रमक फलंदाजी मला करावी लागणार आहे हेही त्याला माहिती आहे. चला चेंडू दुसरा चेंडू घ्यायचा आहे, सामना थांबवायचा नाही आहे. चला चौथा चेंडू घेऊन येतोय अजित आणि एक धाव घोषित. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, बघूया कॅच होतोय का. कव्हरच्या दिशेने फटकावलेला, 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट अशी इथे धाव घेत आहेत. दोघांच्या मध्ये असलेलं ताळमेळ उत्कृष्ट असा ताळमेळ आहे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या झालेली आहे. पुढील षटक घेऊन येतोय तो प्रशांत. धावसंख्या झालेली आहे ती 15 आणि विजयासाठी 13 धावा. 12 चेंडूमध्ये 13 धावा. लक्ष काहीसं कठीण नाही आहे, चेंडू मागे धावा पाहिजेत. 2 षटकार मारले तर लवकरात लवकर सामना संपेल आणि तुम्ही 1 धाव 2 धाव एकेरी दुहेरी धावसंख्या ही तुमच्यासाठी विजयासाठी ही उत्कृष्ट धावसंख्या राहील. आणि पुन्हा एकदा चांगला डोलला, बघूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि मला वाटते 6 धावा. म्हणजे माझं खरोखर ऐकलेलं आहे फलंदाजाने. मी त्यांना म्हटलं की 2 षटकार पण तुम्हाला चांगले आहेत आणि त्याने पहिला षटकार मारलेला आहे. त्याने जाणले की मला एक खराब चेंडू भेटला तर त्या चेंडूवरती मला गोलंदाजाला दंडित करायचे आणि मी ते दंडित केलेलं आहे. मी माझं काम केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा प्रयत्न होता 6 मारायचा. अतिशय सूर्यकशी क्षेत्ररक्षण इथे प्रवीणचं, पण विकेट किपरने पण तो चांगला अडवला होता. पण तो पुन्हा धावफेक आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावा घेतलेले आहेत. 24 या धावसंख्येवर खेळत आहेत राजवाडी संघ. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. आणि हा उत्कृष्ट चेंडू प्रशांत यांचा, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही संपला नाही आहे. मी अजून मॅच संपवलेली नाही आहे. प्रशांत बोलतोय मी अजून मॅच नाही संपवली आहे, मी अजून मॅच नाही सोडली आहे. मी हरणार नाही आहे इथे, मी प्रयत्न करणार. मी शेवटच्या गोलंदाजासाठी 4 धावा तरी ठेवीन, जेणेकरून आमचा संघ तो प्रयत्न करेल जिंकण्यासाठी. TS पेनकडे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो प्रशांत. एक खराब चेंडू टाकला, त्याच्यावरती षटकार मिळाला, पण नंतर 2 निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. बघूया शेवटचे 3 चेंडू प्रशांत यांचे. आणि हा उत्कृष्ट चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. वैभव फलंदाजी करतोय एका साईडला डावगुरे आताचा फलंदाज तुषार उत्कृष्ट फलंदाजी करतोय. नाही तुषार स्ट्राईकला तो लेफ्टी ना तो तुषार. पुन्हा एकदा प्रशांतचा चांगला चेंडू, पण बघूया किती धावत. आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण होतं, पण 4 धावा आणि विजयी झालेला आहे संघ. राजवाडी संघ विजयी झालेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी राजवाडी संघाची. क्षेत्ररक्षण तुम्ही काही चांगलं नाही केले, त्याच्यामुळे तुम्हाला इथे हा पराभव स्वीकारावा लागला आहे. चला पुन्हा एकदा समालोचक आपल्यासाठी आलेले आहेत. विशाल मी आमंत्रित करत आहे. पुन्हा आपण आपला एक दर्जेदार आवाज इथे घुमवायचा आहे. चला विशाल, धन्यवाद. हॅलो, चला धन्यवाद पद्मा कुवेसकर सरांचं देखील अप्रतिम समालोचन आपण पाहिलं. अनेक गोष्टींवर ते देखील विशेष लक्ष ठेवून आहेत. आणि मॅचला सुरुवात झाली, मॅच संपन्न झाली आहे. प्लेअर ऑफ द मॅच जातोय
सो तुषार वेल प्लेड. तुषारला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. मला वाटतं सेकंड प्लेअर ऑफ द मॅच आहे. राजेशजी, राजेश राजेश सरांना विनंती आहे की आपण पुढील मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेली आणखी एक पहिली टीम DCC राजवाडी. हा संघ मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय. आज एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आयोजित आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळ तेलीवाडी मुंबई यांच्या संकल्पनेतून साकारलेली 16 संघांच्या माध्यमातील राजापूर तालुका आणि त्या विभागातील अनेक वाडी अनेक ग्रामस्थ या क्रीडा नगरीकडे आवर्जून पाहायला मिळत आहेत. कोणी त्या गावाच्या माध्यमातून इकडे उपस्थित आहे तर कोणी मुंबई शहराकडीलच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 संघ आणि 16 संघांच्या माध्यमातून खेळवली जाणारी क्रीडा स्पर्धा बघता क्षणी आता मात्र एक अवघ्या 6 मॅच आहेत. 3 ओव्हरची मॅच पुढील नव्या मॅचची सुरुवात होते. वैतागवाडी विपक्ष BCC भार्गवराव देऊळवाडी अशा मॅचला सुरुवात होते. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. सलामीचे 2 बॅटर तुषार आणि विनय ही जोडी दाखल झाली आहे. 18 बॉलचा खेळ. सामना क्रमांक 10. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला 2 कॅमेरा अँगलच्या माध्यमातून कव्हर करणारा आपला टेक्निकल डिपार्टमेंट ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जात आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. सर्व क्रीडा स्पर्धेचा जर लाईव्हचा आनंद आपण प्रेक्षक घेत असाल तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जाऊया आता मॅचकडे. मैदानाच्या दिशेने मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट ओव्हर. बॉलर क्रमांक 1 तुषार. पहिला बॉल. पहिलाच बॉल